झेप मराठी प्रस्तुत शब्दांचा गल्ला, गुंतवणूक भावनांची, तुम्हा आम्हा सगळ्यांच्या संवेदनांचा जतन केलेला शब्दरूपी गल्ला, आपल्यातला माणूस कायम जिवंत ठेवणारा एक शब्दमय प्रवास. नक्की बघा आणि गल्ल्यातल्या शिक्क्यांची जपणूक नक्की करा. आयसीयू, हृदयात धडकी भरवणारा शब्द. पण प्रत्येकाने आयुष्यात केव्हा ना केव्हा एकदा अनुभवलेला हा प्रसंग म्हणजे आयसीयू. शब्दांच्या गल्ल्यात आज तुमच्यासाठी एक नवीन कोरा शिक्का जतन करायला आलीये, आयसीयू. सगळं सुरळीत सुरू असताना अचानक एखादा फोन येतो, लवकर या, आयसीयू मध्ये ठेवलंय. हा शब्द ऐकताच पायाखालची जमीन सरकते. आयुष्यात एकदा केव्हा ना केव्हा प्रत्येकाने अनुभवलेला हा कठीण प्रसंग. त्या प्रसंगाला अजून अटीतटीचा बनवणारा शब्द म्हणजे आयसीयू, अतिदक्षता विभाग. कुणाचे म्हातारे आजी आजोबा, कुणाचे आई वडील, कुणाचे मामा मावशी, आत्या, कुणाचा नवरा तर कुणाची बायको, तर कधी काळजाचा तुकडा असणारी चिमुकली लेकरं जेव्हा अशी आयसीयू मध्ये जातात तेव्हा त्या मशीनवरच्या ठोक्यांपेक्षा जास्त ठोके बाहेर उभ्या असणाऱ्या कुटुंबाचे पडतात. मिनिटा मिनिटाला होणारी तगमग. जितक्या वेळा आयसीयूचं दार उघडलं जातं तितक्या वेळा पटकन आपल्या माणसाला शोधणाऱ्या नजरा. काही क्षण का असेना दिसणं खूप महत्वाचं असतं. माणूस शुद्धीत असेल तर ठीक, पण कुणी बेशुद्ध असेल तर घालमेल अजूनच वाढलेली असते. नुसतं मध्ये जाऊन आलेल्या एखाद्या व्यक्तीभोवती सगळे जमतात. त्याने बोटं हलवली, पाय हलवला, इतकं जरी ऐकलं तरी वेडी आशा लागते. आयसीयूच्या बाहेर आपल्या पेशंटचं नाव उच्चारलं तरी हृदयाची धडधड वाढते. सोपं नसतं आयसीयू फेस करणं. आयसीयूच्या बाहेर उभा असणारा प्रत्येक माणूस चेहऱ्यावर नकली हिमतीचा मुखवटा घेऊन उभा असतो. आतून तर तो पूर्ण खचलेला असतो. कधी काय होईल याची त्याला सारखी भीती वाटत असते. पण आत आयसीयूच्या बेडवर झोपलेल्यांसाठी हा अहोरात्र धावत असतो. कधी औषधांना, कधी इंजेक्शनसाठी, कधी रक्त आणायला, कधी टेस्टसाठी, कधी जेवण द्यायला, कधी नळीतून ज्यूस द्यायला, कधी पैसे गोळा करायला, कधी डॉक्टरांच्या विनवण्या करायला, कधी ऑक्सिजनसाठी, तर खूप अटीतटी आली तर व्हेंटिलेटरसाठी सुद्धा. पण पळत असतो आयसीयूच्या बाहेरचा माणूस, कारण आपला आतला माणूस कधीच थांबू नये म्हणून. कधी असतात कुणाचे वयोवृद्ध आई वडील. लोक सहज म्हणतात आता आवरलं तर बरं होईल, पण तिथे उभ्या लेकाला अजूनही आस असते बापाला जगवायची आणि आईला बघायची, म्हणून तो धावत असतो आयसीयूच्या बाहेर. तर कधी असतो एखाद्याचा तरुण लेक, अचानक ऍक्सिडेंट झालेला, त्याच्यासाठी उभा असतो बाप. करत असतो धावपळ. डोक्याला टेकलेलं पहाडा एवढं पोरगं असंख्य पट्ट्या गुंडाळून 3-4 सलाईन आणि ऑक्सिजन लावून पडलेलं असतं त्या आयसीयूच्या बेडवर. तो कसा का असेना उठून उभा राहावा यासाठी धावत असतो बाप. आई धाय मोकलून रडत असते, पण एरवी गुडघे दुखीने चालू न शकणारा बाप शेकडो हेलपाटे घालतो मेडिकल मध्ये, ब्लड बँकेत, कारण त्याचा जीव अडकलेला असतो त्या आयसीयूच्या बेडवर. कधी कुणाची सतत भांडणारी बायको अचानक चक्कर येऊन पडते, तिच्या मेंदूला इजा होते आणि आणलं जातं तिला आयसीयू मध्ये. शांत पडलेली असते ती, तेव्हा वाटतं भांडावं तिने. तिची नको असलेली बगबग बरी, पण ती अशी शांत बघून काळी चिरत जातं नवऱ्याचं. हॉस्पिटलच्या कोपऱ्यात हमसून हमसून रडणारा नवरा पुन्हा डोळे पुसून धावत येतो डॉक्टरांनी दिलेली औषधं आणायला, कारण त्याला जगवायचं असतं तिला. रोज दारू पिऊन येणारा, मारझोड करणारा नवरा कुठेतरी बेशुद्ध होऊन पडतो. हॉस्पिटलमध्ये आल्यावर कळतं त्याचं लिव्हर डॅमेज झालंय. डॉक्टर म्हणतात घरी घेऊन जा, तरी एखाद्या नातेवाईकांच्या हातात कानातल्या कुड्या देऊन पैसे घेऊन या असं सांगते आणि डॉक्टर तुम्ही उपचार तर करा असं आस लावून म्हणते त्याची बायको. तो असतो आयसीयूच्या बेडवर, पण तो आहे म्हणून लेकराला बाप आहे आणि जगाला धाक आहे हे जाणून धावत मंदिर गाठते, पूजा अर्चा होम हवन करते, पण तो उठून यावा आयसीयूच्या बाहेर म्हणून धावत राहते त्याची बायको. कधी असतं कुणाचं लेकरू अचानक खेळताना मार लागलेलं, अचानक काहीतरी गिळून घेतलेलं, अचानक विषबाधा झालेलं, अचानक ताप डोक्यात गेलेलं. त्याला ऍडमिट करताना बोलत असलेलं लेकरू अचानक सिरियस होतं. डॉक्टर आपल्याला आयसीयूच्या बाहेर काढतात. कुणी इंजेक्शन देतं, कुणी ऑक्सिजन लावतं. हजारोंची औषधं, काही तासात कराव्या लागणाऱ्या महागड्या टेस्ट डॉक्टर लिहून देतात. काय झालंय याचं नीट उत्तरही मिळत नाही, पण तुम्हाला सांगितलं ते आणा आधी असं रुबाबात नर्स सांगते
आणि हतबल झालेल्या आई बाप धावत असतात वेळेवर उपचार व्हावेत, कारण त्यांचं काळीज ते सोडून आलेले असतात आयसीयूच्या बेडवरती. अचानक सांगितलं जातं व्हेंटिलेटर लागेल, तेव्हा काळजात उठणारी कळ त्यालाच जाणवते ज्याचं आपलं कुणीतरी आयसीयूच्या बेडवर असतं. नर्सला ताई अक्का करून, वॉर्ड बॉयला भाऊ म्हणून, लेकरांसाठी घरचं पाठवलेलं ब्लँकेट, कारण त्याला दुसरं काही चालत नाही माहीत असतं फक्त आई बापाला. गेटवरच्या वॉचमन काकाला विनंती करून रात्रभर त्याला बघत राहा, लेकरू एकटं कधीच झोपलं नाही हो आजवर, असं सांगताना आईचा भरून आलेला ऊर आईच समजू शकते, जिचं बाळ तिच्या कुशीतून निघून आज आयसीयू मध्ये एकटं झोपलेलं असतं. मला या मशीनच्या आवाजांनी भीती वाटते, इथून घेऊन जा, असं म्हणताना लेकराने धरलेला घट्ट हात नाईलाजाने सोडवताना आणि आयसीयूचं दार बंद होईपर्यंत त्याला बघताना होणारी तगमग फक्त आणि फक्त आईबापाला समजू शकते. आयसीयू केवळ आयसीयू नसतो, तिथे अडकलेला असतो कित्येकांचा जीव. तिथे सतत वाजणारी मशीन, त्यावर येणाऱ्या आडव्या तिडव्या रेषा सरळ होऊ नये म्हणून धावत असतात माणसं, कधी देवाकडे, कधी डॉक्टरकडे, कधी मेडिकल वाल्याकडे. आयसीयूतले डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, मावश्या, वॉचमन ही सगळी माणसं देव असतात आपल्यासाठी, कारण आपलं माणूस तिथे असतं आणि ते नीट राहावं म्हणून झटत असतात ही लोक. खूपदा येतो राग त्यांचा, पण ते बरोबर असतात त्यांच्या जागी. मात्र आपणही नसतो चुकीचे. ती वेळ अशी असते की आपलं काळी जात असतं आणि शरीर बाहेर. या आयसीयूच्या लढाईत आजवर कित्येक लोक जिंकलेत, पण दुर्दैवाने कित्येक हरले देखील. कोरोनाच्या काळात तर चालत बोलत गेलेली कित्येक माणसं परतलीच नाही. त्यांना शेवटचं बघण्याचं भाग्य देखील त्यांच्या कुटुंबियांच्या नशिबात नव्हतं. काल परवापर्यंत आपल्यामध्ये फिरणारा आपला माणूस या आयसीयू मध्ये हरवून गेला तो गेलाच. त्याला परतीची वाट कधी सापडलीच नाही. वास्तव इतकं विदारक होतं की कुणाची आई, कुणाचा बाप, कुणाचं अख्खं कुटुंब संपून गेलं. आजही त्या हॉस्पिटलच्या बाहेरून जाताना आयसीयूच्या खिडकीकडे नजर जाते. आपलं माणूस त्या खिडकीत व्याकुळ होऊन वाट बघत असल्याचा भास होतो. आपण काहीच करू शकत नाही. जड अंतःकरणाने परमेश्वराला इतकं सांगू शकतो, हा आयसीयूचा रस्ता दुश्मनाच्या वाट्यालाही येऊ नये, आणि दुर्दैवाने आलास तर परतीची वाट मात्र मिळू दे. देवा, आपला माणूस डोळे भरून आयुष्यभर दिसतो. आयसीयूच्या बेडवरून बरा होऊन रूम मध्ये पेशंट शिफ्ट झाल्यावर जग जिंकल्याचा आनंद असतो कुणाच्या चेहऱ्यावर, तर मोठ्या शहरात हलवावं लागेल असं समजल्यावर हिंमत हरतं कुणी. कुणी आणतो अँब्युलन्स, कुणी करतो जुळवाजुळव पैशांची, कुणी देव पाण्यात टाकतो. अच्छा हो जाएगा आपका बेटा, बहुत प्यारा बच्चा है, अम्मी बता रही थी अभी, असं म्हणून एखादा अनोळखी व्यक्ती आपल्याला धीर देतो. त्याला आत बोलवतात. दवाई के लिए बुलाया होगा, 15 दिन से मेरी अम्मी ऍडमिट है, कल रूम में शिफ्ट करेंगे, अभी सब ठीक है, असं म्हणून तो निघून जातो. आपण शिफ्टिंगची प्रोसेस करत असतो आणि अचानक तो बाहेर येऊन ढसाढसा रडायला लागतो. आपण त्याच्याजवळ जाऊन उभे राहतो. तेव्हा हमसून हमसून रडत तो म्हणतो, अम्मी चली गई भाई, अटॅक आया. तिथेच थबकतो आपण. डोळे पाण्याने भरतात. लेकराच्या डोक्यावरून हात फिरवतो. जगाच्या पाठीवर कुठेही नाही, पण तुला ठणठणीत परत आणेल असा विश्वास त्याला देतो. आयसीयूच्या आत नजर जाते. जणू ती म्हातारी अम्मी उभी असल्याचा भास होतो. आपल्या लेकराला दुवा देऊन ती निघून गेलेली असते. आपण निघालेलो असतो पुढच्या लढाईला. इथलं आयसीयू तर सुटतं, मात्र पुढचं वाट बघत असतं आपल्या काळजाची घालमेल करण्यासाठी. तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी बघत राहा झेप मराठी.